नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर बघूया आजच्या अपडेट्स। मित्रांनो, बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबार करण्यात आला होता। बिश्नोई गँगने केलेल्या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। मुंबई पोलिसांनी वेगाने तपास करत काही आरोपींना अटक सुद्धा केली। त्याचवेळी नवी मुंबई पोलिसांनी देखील आरोपीला अटक केली होती। आता या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून बिश्नोई गँगच्या या हल्ल्याचा कट समोर आला आहे। अभिनेता सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील 5 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिश्नोई टोळीने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले। आरोपींनी पाकिस्तानकडून AK-47, AK-92 आणि M16 ही आधुनिक शस्त्रे विकत घेण्याची योजना आखली होती। त्याशिवाय ज्या शस्त्रांनी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली ते मेड इन तुर्की असलेले जिग्नाशस्त्रही खरेदी करण्याची तयारी करण्यात आली होती। ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत सलमान खानच्या हत्येचा कट आखण्यात आला होता, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे। पोलिसांनी सांगितले की जवळपास 60 ते 70 लोक सलमान खानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत होते। हे सर्वजण सलमान खानचे मुंबईतील घर, पनवेलचा फार्म हाऊस आणि गोरेगाव मधील फिल्म सिटीमध्ये सलमान खानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत होते। पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की आरोपींनी सलमान खानला जीव मारण्यासाठी 18 वर्षांखालील मुलांना निवडण्यात आले होते। पोलिसांनी असेही सांगितले की सर्व शूटर्स गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोई यांच्या आदेशाची वाट पाहत होते। सूचना मिळताच त्यांनी पाकिस्तानमधून आणलेल्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून सलमान खानवर हल्ला केला असता। हे शूटर पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे येथे वास्तव्यास होते, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे। पोलिसांनी आरोपपत्रात असेही म्हटले आहे की सलमान खानची हत्या केल्यानंतर आरोपींनी परदेशात पळ काढण्याचा कट आखला होता। सलमान खानची हत्या झाल्यानंतर सगळे आरोपी हे कन्याकुमारीला वेगवेगळ्या मार्गाने एक ठिकाणी जमणार होते। त्यानंतर पुढे एका बोटीने श्रीलंका गाठणार होते। श्रीलंकेत गेल्यानंतर आरोपींचा ठाव ठिकाणा लागणार नाही अशा ठिकाणी त्यांना ठेवण्यात येणार होते। यानंतर बघूया पुढील अपडेट। वीरेदेवी डिगानी क्रूज सारख्या यशस्वी चित्रपटात करीना कपूर खान आणि एकता कपूर यांनी एकत्र काम केले। आता पुन्हा एकदा ही जोडी नवीन चित्रपट घेऊन येत आहे। या जोडीने चित्रपट निर्माता हंसल मेहता यांच्या द बकिंगहॅम मर्डर्स या आगामी चित्रपटासोबत सर्वांचे मनोरंजन करायचं ठरवलं आहे। यापूर्वी कॉमेडी चित्रपटाने मने जिंकणारी ही जोडी आता मर्डर मिस्टर घेऊन येत आहे। या चित्रपटातून करीना कपूर खान सहनिर्माती म्हणूनही काम करणार आहे। हा चित्रपट 13 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला ऍक्शन आणि थ्रिलर चित्रपट पाहणे आवडत असेल तर किल हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे। रोमॅन्टिक चित्रपट बनवणाऱ्या धर्मा प्रोडक्शनने यावेळी भारतातील सर्वात हिंसक चित्रपट बनविला आहे। हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला ॲनिमल, अग्निपथ, बदलापूर आणि गँग्स ऑफ वसेपूर आठवणारही नाही। या सगळ्या चित्रपटात तुम्हाला दिसणारा हिंसाचार किल समोर कमी वाटेल। 1 तास 55 मिनिटांच्या या चित्रपटात प्रेक्षकांना फक्त ऍक्शन्सच पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाची कथा दिग्दर्शक निखिल नागेश भट यांनी लिहिली आहे। तुम्ही याआधी ट्रेन लुटणाऱ्या अनेक कथा पाहिल्या असतील, पण किल तुम्हाला हादरवून सोडेल। तुम्ही हा चित्रपट का पाहावा याची 3 कारणे आहेत। पहिला, चित्रपटाचा वेग, दुसरा, चित्रपटात दाखवलेली कृती आणि तिसरे म्हणजे किलचे सादरीकरण। सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शन आणि पार्श्वसंगीत हे सर्व उत्कृष्ट आहे। अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर कमांडो अमृतच्या भूमिकेत लक्ष ललवानीने हे सिद्ध केले आहे की तो भारताचा पुढचा खरा ऍक्शन स्टार आहे। त्याचा अभिनय पाहून तुम्ही थक्कावाल। त्याचबरोबर राघव जुयालने ही खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर करिश्मा दाखविला आहे। यानंतर बघूया पुढील अपडेट। 2024 मध्ये सलमान खानचा एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही। सध्या सलमान खान सिकंदर चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे, जो 2025 च्या ईदला थिएटरमध्ये दाखल होणार आहे। सध्या सलमान खान AR मुरुगदास दिग्दर्शित सिकंदर चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे। दरम्यान सलमान खानच्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल होत आहेत। एका ट्विटर युजरने 2 फोटो शेअर केले आहेत। ही सिकंदर चित्रपटाच्या सेटवरूनही छायाचित्रे समोर आली आहेत, मात्र दोन्ही चित्रे गडद असून स्पष्ट दिसत नाहीत। एका फोटोमध्ये सलमान खान त्याच्या स्टाईलमध्ये उभा असल्याचे दिसत आहे, तर दुसऱ्या छायाचित्रात दुसरी व्यक्ती उभी असलेली दिसत आहे। दोन्ही चित्रांवरून अंदाज लावला जाऊ शकतो की ते ऍक्शन सिक्वेन्सेस दरम्यान क्लिक झालेले असावेत। मित्रांनो, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या धर्मवीर 2 हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे। विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे। नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बॉबी देओल, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत लॉन्च झाले। धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती जी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेने केली आहे। कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लेमई यांनी कॅमेरामॅन म्हणून काम पाहिले आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता। अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली दिघे साहेबांची भूमिका लाजवाब होती। या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले होते। धर्मवीर 2
हिंदू चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघे साहेब चौपाट्यावर बसलेले दिसतात. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी ओळखही नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता कमलेची उत्सुकता या पोस्टरमुळे निर्माण झाली आहे. मराठीसह हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित केला जाणार असल्याने धर्मवीर 2 आता जगभरात पोहोचणार आहे. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.